हरे कृष्ण. गंधर्विका राधा या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत. भाद्र पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भाद्र मासातील ही पौर्णिमा अत्यंत मंगलमय आणि महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. आजच्या दिवशी भागवत वाचणं, दान देणं, वितरण करणं, भेट देणं याचं खूप खूप महत्त्व आहे. हे सगळं जाणून घेण्या अगोदर आपण श्रीमद भागवतम काय आहे हे समजून घेऊयात. श्रीमद भागवतम भगवान श्रीकृष्णांचा ग्रंथ अवतार आहे, जे रचले आहे स्वतः कृष्ण द्वैपायन व्यास म्हणजेच श्रील व्यासदेवजी यांनी, जे भगवान श्रीकृष्णांचेच अवतार आहेत. कितीतरी विषयांचं वर्णन करून सगळे वैदिक साहित्य लिहूनही श्रील व्यासदेव संतुष्ट नव्हते. त्यावेळी त्यांनी त्यांचे गुरु श्री नारद मुनी समोर स्वतःची व्याकुळता व्यक्त केली. नारद मुनींनी सांगितलं की त्यांच्या असंतुष्टीचं कारण आहे की सगळ्या वैदिक ग्रंथात, साहित्यात भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य मधुर लीलांचं वर्णन करण्यात आलं नाही. त्यावेळी नारद मुनींच्या आशीर्वाद आणि परवानगीने श्रील व्यासदेवांनी साऱ्या वैदिक ग्रंथाचं तत्व आणि सार श्रीमद भागवतम मध्ये उतरवलं. या श्रीमद भागवतमचं संकलन करून श्रील व्यासदेवनी आपला मुलगा शुकदेव गोस्वामींना हे सारं भागवत शिकवलं आणि त्यानंतर शुकदेव गोस्वामी यांनी याचं प्रवचन गंगा नदीच्या तटावर ऋषी मुनींसमोर केलं. हे श्रीमद भागवतम वैदिक ज्ञानाच्या वृक्षाचं पिकलेलं असं फळ आहे. भक्तीनं परिपूर्ण असलेला हा भागवतम भगवत प्रेमाचा असा रस आहे, ज्याचं कोणीही श्रद्धापूर्वक वाचन एक प्रामाणिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली केलं तर तो व्यक्ती भगवत भक्ती आणि भगवत प्राप्ती दोन्हीही करू शकतो. भागवतम मध्ये 12 स्कंद आहेत आणि 18,000 संस्कृत श्लोक आहेत. भागवतम सगळ्या वेदांचं, शास्त्राचं सार तर आहेच आणि मुकुटमणीही आहे. भागवतम आपल्याला भगवंताविषयी जाणून घेणे आणि त्यांच्याविषयी आपलं भक्तिप्रेम वाढविण्यासाठी पण मदत करतं. पद्मपुराणानुसार भागवतमचे 12 स्कंद भगवान श्रीकृष्णांचे श्री विग्रहाचे वाङ्मय स्वरूप आहे, म्हणजेच भगवंताचे साहित्यिक रूप आहे. श्रीमद भागवतमच्या नियमित वाचनाने आपण खूप काही शिकू शकतो, जसं की दुसऱ्याप्रती श्रेष्ठ व्यवहार करणं, हृदय परिवर्तन करून ईर्ष्या, द्वेष, अहंकार यासारख्या प्रवृत्तीचा नाश करणं, तसेच श्रद्धा आणि क्षमेला आपल्या जीवनात योग्य रीतीनं समाविष्ट करणं. आता जाणून घेऊयात भाद्र पौर्णिमेचं महत्त्व. श्रीमद भागवतमच्या 12व्या स्कंदातील 13व्या अध्यायातील 13वा श्लोक सांगतो, पृष्ठपदां पौर्णमास्यां हेमसिंह समन्वितं ददाति यो भागवतं स याति परमां गतिम. अर्थात भाद्रपदी पौर्णिमेला सुवर्णाच्या चौरंगासह भागवत ग्रंथाचे जो दान देतो त्याला परमगती प्राप्त होते. म्हणजेच काय, भागवत हे सर्वश्रेष्ठ वाङ्मय असल्यामुळं ते सुवर्णाच्या चौरंगावर ठेवणे अगदी बरोबर आहे. भाद्रपद मासाच्या पौर्णिमेचा सिंह राशीतील सूर्य एका सिंहासनावर आरूढ झाल्याप्रमाणे दिसतो. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीतील सूर्य उच्च समजला जातो. अशा रीतीने आपण मुक्तपणे या परमदिव्य ग्रंथाचे पूजन करू शकतो. म्हणूनच भाद्र पौर्णिमे दिवशी हाच ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवतम दान देणे, उपहार देणे हे आपल्याला एका परमगतीला किंवा भगवतधाम प्राप्त करण्यासाठी मदत करू शकतं. म्हणूनच आपण भाद्र पौर्णिमेला आपले मित्र, शेजारी, नातेवाईक यांना श्रीमद भागवतम ग्रंथ भेट स्वरूपात अथवा दान स्वरूपात द्यायला पाहिजे. सर्वात आधी श्रीमद भागवतम आपल्या जीवनात उतरवायला पाहिजे आणि यातील दिव्य ज्ञानाच्या प्रकाशाने आपण आपलं जीवन यशस्वी बनवलं पाहिजे. नद्यांमध्ये श्रेष्ठ गंगा नदी, देवतांमध्ये श्रेष्ठ विष्णुदेव, तसंच सगळ्या वैष्णवात श्रेष्ठ शिवजी. म्हणूनच सगळ्या पुराणात भागवतम हे सर्वश्रेष्ठ आहे. भाद्र पौर्णिमेच्या तुम्हाला परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी मिळून या दिवशी सर्वात जास्तीत जास्त ग्रंथ वितरित करण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर भेटूयात आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आणि नवीन विषयासह. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हरे कृष्ण.